झाले माझ्या फर्स्ट मिनी व्लॉगमध्ये आणि ते पण बाप्पासोबत. आम्ही गावी जायला निघालो आणि गावी जायचं म्हणजे चहा तर हवीच आणि या सानूला बघा काहीतरी तिखट लागलं आहे, पण तरी पण खादाडपंची काय थांबली नाही पाहिजे. बघा बघा मंचुरियन खाल्ले, मग ओमूला विंडो सीट हवी होती म्हणून तो रडत होता, पण आम्ही त्याला काही विंडो सीट दिली नाही, मध्येच कोंबला. गाडीची हवा लागतात सोनूची हवा टाईट झाली आणि तिने तोंड उघडला हवा खाण्यासाठी. त्यानंतर आमची गाडी सुसाट निघाली आणि आम्ही पोचलो गावी. त्यानंतर आम्ही घेतली बोरं बनवायला. गोल 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 बोरं बनवली आणि काकी तळायला बसलेल्या. सोनू बघा कशी गोल 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 बोरे बनवते. त्याच्यानंतर आम्ही थकलो आणि मग आम्ही मॅगी खाल्ली. मॅगी खाऊन मस्तपैकी आम्ही मूड फ्रेश केला. त्याच्यानंतर आम्ही साफसफाई केली मंदिराची. आणि यश दादा बघा तिकडे बसून कशी पोपटपंची करतोय, तो मला प्रोत्साहित करतोय साफसफाई करायला आणि व्हिडिओ शूट करून आणखी प्रोत्साहित होते मी. त्याच्यामुळे मी साफसफाई केली. आम्ही मंदिर मस्त सजवलं. त्यानंतर थोडी नाचगाणी झाली, रांगोळ्या काढल्या, सजावट देखील केली. पण आमची नाचगाणी काही संपत नव्हती. आम्ही नाचतच होतो कंटिन्युअसली. इतकं एनर्जेटिक वातावरण असेल तर नाचगाणी तर होणारच. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो बाप्पाला आणायला. जागा होत नव्हती डमडममध्ये, पण आम्ही कशी तरी कोंबून बसलो कारण की आम्हाला जायचं होतं बाप्पाला आणायला. मग आम्ही आणलं बाप्पाला. बाप्पाचं स्वागत केलं. बाप्पा येणार म्हणजे साड्या तर घातल्याच पाहिजे. मग आम्ही साड्या घातल्या, मिरवलं, फोटोशूट केलं. आणि हा आहे आमचा कोकणमधला निसर्ग. तुम्ही बघू शकता हा निसर्ग. त्याच्यानंतर आमच्या इथे भजन होतं. भजन चालू झालं. सगळ्यांनी भजनाचा मस्त आनंद घेतला. आणि इथे बघा यांच्या तोंडावर कशा झोपा आलेल्या आहेत. यांना आलेल्या आहेत झोपा. ही बघते इथे साडीचे पोजेस आणि आतमध्ये बायकांच्या गॉसिप्स. त्याच्यानंतर आमच्या इथे नाच होता. नाच चालू झाला. लाईट नव्हती, पण या नाचाच्या आवाजाने सगळ्यांच्या झोपा उडाल्या आणि सर्व मस्त नाचू लागले. हा आहे आमच्या इकडचा मुलांचा नाच. मुलं नाच करतायत. त्याच्यानंतर गणपतीचं जागरण तर झालंच पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही जागरणाला आलो, खाल्लं पिल्लं आणि मग हे लोक सगळे पसरले आणि हळूहळू एकेकाचा नंबर लागला आणि सगळे एक एक करून झोपत होते. मूवी तर तशीच चालू होती. त्याच्यानंतर आम्ही निघालो विसर्जनाला. विसर्जनाचा दिवस उजाडला आणि आम्हाला खूप वाईट वाटत होतं कारण की बाप्पाचं विसर्जन होत होतं. आम्ही गणपती बाप्पा मोरया असं बोलत बोलत बाप्पाचं विसर्जन केलं आणि आम्ही निघालो नदीच्या दिशेने. विसर्जन केलं बाप्पाचं, आरती केली त्याच्या आधी. ही आहे आमची नदीवरचं वातावरण आहे हे. सगळ्यांनी आरत्या केल्या, बाप्पाला नमस्कार केला आणि बाय केलं. ही आहे आमची गोंडसपरी. त्याच्यानंतर ह्या दोघी बघा कशा रडतात कारण की बाप्पा चालले आहेत.